राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अखेर मकर संक्रांतीचा गोडवा उतरलाय। निवडणूक आयोगाच्या पेचात अडकलेली लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मकर संक्रांतीला 3000 रुपये मिळणार की 1500 रुपये या प्रश्नाचं उत्तर आता स्पष्ट झालं असून ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आचारसंहितेच्या कचाट्यातून लाडकी बहीण योजनेची सुटका कशी झाली आणि आता नेमके किती पैसे तुमच्या खात्यात जमा होतील जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आली। मकर संक्रांतीच्या सणाचं निमित्त साधून सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे। अशा वेळी या योजनेचे पैसे कधी येणार याबाबत शंका होती, मात्र राज्य निवडणूक आयोगाने अखेर या योजनेचा नियमित लाभ देण्यास हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे आज सकाळपासूनच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येऊ लागलेत। महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनी सोशल मीडियावर दावा केला होता की 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये जमा होतील। यावर विरोधकांनी आक्षेप घेत निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे आगाऊ पैसे देणं हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती। या तक्रारीची दखल घेत आयोगाने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांकडून स्पष्टीकरण सुद्धा मागितलं होतं। निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेल्या आदेशानुसार ज्या योजना निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत त्या आचारसंहिता काळातही सुरू ठेवता येतील। मुख्य सचिवांनी आयोगाला कळवलं होतं की लाडकी बहीण ही योजना जुनीच असून ती केवळ निरंतर सुरू ठेवली जात आहे। ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने 1500 रुपयांचा नियमित हप्ता देण्यास परवानगी दिली आहे। मात्र जानेवारी महिन्याचे पैसे आगाऊ स्वरूपात देण्यास म्हणजेच 3000 रुपये एकदम देण्यास स्पष्टपणे मज्जाव केलाय। तसंच आचारसंहिता काळात नवीन लाभार्थी निवडण्यासही बंदी घालण्यात आली आहे। येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे। मतदानाच्या 2 दिवस आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात मोठी रंगत आली आहे। विरोधकांनी याला निवडणूक स्टंट म्हटलं असलं तरी शासनाने हा केवळ नियमित हप्ता असल्याचं सांगितलंय। त्यामुळे या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे। सणासुदीच्या काळात हाती पैसे आल्याने महिला वर्गात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे। सणासुदीच्या काळात हाती पैसे आल्याने महिला वर्गात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे आले नसतील तर काळजी करू नका, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून लवकरच तुमच्या मोबाईलवरही मेसेज येईल। तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना नक्की शेअर करा।